नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणून घेऊयात जंगलांची माहिती. आज आपण सर्वत्र पाहतो तर शहरी भागांमध्ये सिमेंटची जंगलं ही आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पण या सिमेंटच्या शहरीकरणामुळे किंवा सिमेंटच्या जंगलांमुळे आज या शहरीकरणामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर, तेथे असणारे पक्षी, काही कीटके, बटरफ्लाईज, फुलपाखरे वगैरे अशा बऱ्याचशा सरपटणारे प्राणी यांना खरंच त्यांचं वास्तव्य मिळत आहे का? आणि जर हे वास्तव्य मिळत असेल तर ते नक्की कुठे वावरतात? अशा प्राण्यांसाठी, अशा जीवांसाठी आपल्याला शहरी भागात सुद्धा बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता ही कुठेतरी त्याचं संवर्धन आणि संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अशा वनांची लागवड फार गरजेचं आहे. मात्र यासाठी लागणाऱ्या काही इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की नक्की अशा वनांची आपल्याला लागवड करायची तर कशा प्रकारे केली पाहिजे. कारण आज बहुतेक ठिकाणी आपण पाहतोय की झाडांची लागवड ही पावसाळ्यात केली जाते, पावसाळ्याच्या आधी केली जाते. पण नक्की कुठल्या झाडांची लागवड ही कुठल्या क्षेत्रात झाली पाहिजे याची माहिती असणं सुद्धा फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा वनांच्या माहितीसाठी प्रत्येकाने खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इंटरनेटवरती माहिती साचा दिलेला आहे. तर योग्य प्रणालीचा वापर करून, योग्य माहिती वापरून आणि योग्य पद्धतीचा वापर करून आपण अशा वनांची लागवड आपल्या परिसरात करू शकतो. त्यासाठी काही गोष्टींची गरज आहे. काही सायंटिफिक मेथोडॉलॉजी किंवा आपल्या वातावरणाचा अभ्यास करून, त्या तिथल्या मातीचा अभ्यास करून अशा वनांची लागवड आपण करू शकतो. आज सर्वत्र चालू असलेल्या मियावाकी जंगला म्हणजे ज्या ठिकाणी आपण कमी क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात झाडांची लागवड करू शकतो. मात्र काही गोष्टी आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या सुद्धा करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, याची माहिती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळेलच, पण जंगल हे आपण संरक्षण करणं गरजेचं आहे आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या वृक्षांची संपूर्ण निसर्गाची आपल्याला संरक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे. नक्कीच यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन करू शकतो आणि प्रत्येकाने एक आपल्या आजूबाजूचा परिसर झाड लावणं हा दृष्टिकोन ठेवूनच आणि आपला परिसर आपल्याला संवर्धन करणं हे आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. यामुळे नक्कीच खूप मोठा फरक पडेल. तर अशा निरनिराळ्या माहितीसाठी आपण आपल्या आजूबाजूचा परिसर फिरणं फार गरजेचं आहे. तर अशा माहितीला आपण पुढे घेऊन जाऊयात आणि भेटूयात पुन्हा नवीन माहिती घेऊन. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणून घेऊयात जंगलांची माहिती. आज आपण सर्वत्र पाहतो तर शहरी भागांमध्ये सिमेंटची जंगलं ही आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पण या सिमेंटच्या शहरीकरणामुळे किंवा सिमेंटच्या जंगलांमुळे आज या शहरीकरणामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर, तेथे असणारे पक्षी, काही कीटके, बटरफ्लाईज, फुलपाखरे वगैरे अशा बऱ्याचशा सरपटणारे प्राणी यांना खरंच त्यांचं वास्तव्य मिळत आहे का? आणि जर हे वास्तव्य मिळत असेल तर ते नक्की कुठे वावरतात? अशा प्राण्यांसाठी, अशा जीवांसाठी आपल्याला शहरी भागात सुद्धा बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता ही कुठेतरी त्याचं संवर्धन आणि संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अशा वनांची लागवड फार गरजेचं आहे.